राम सोयऱ्यो. सोयऱ्यो, हे होय बघा आपला महागल्ला ऊस. हे आपण दुसऱ्या वावरामध्ये हे बेणं लावाल्या. आपल्या इकडली ऊस लागवड करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. मी बऱ्याचशा तालुक्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये गेलो. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळी परंपरा राहते ऊस लागवड करायची. आपली परंपरा थोडी वेगळीच आहे. कारण आपण काय करता, ऊस तोडून सोलून जाग्यावर दांडे नेऊन छाटून आतरून लावणार. तर आपण काय करता, हे असं बेणं जाग्यावर तोडता, सोलता आणि छाटता आणि त्याच्यानंतर हिंगा असे त्याचे खांड करून घेता, नंबर 1चे असे कुप्पे करता आणि नंतर मग हे वावरामध्ये पोते भरून नेता आणि आतरता. नंतर त्याला दाबून त्याची प्रक्रिया चांगली करता. हे असं केल्याच्या नंतर काय होते म्हणून लोक आता ज्ञान शोधतात. आता लोक मला सांगतात की दांडे नेऊन आतराव, पाचट सोलू नये. पण कसं आहे, हे 2 ते 3 वर्षाचं पीक राहते. ऊस कोणी बी एका वर्षामध्ये काढून टाकणार. त्याच्यासाठी याची चांगली जर प्रक्रिया केली तर ऊस तर 2 ते 3 वर्ष चांगला ॲव्हरेज देते. हे जाग्यावर तोडल्याच्या नंतर आपल्या जे ऊसाचे डोळे आहेत, जसे की हे डोळे जाग्यावर छाटल्यावर मरणार. म्हणजे छाटताना त्याला मार लागत नाही. आणि जिथं आपण तोडून दुसरीकडे नेऊन जर टाकलं, इथं तोडल्याच्या नंतर ट्रॅक्टरमध्ये टाका, ट्रॅक्टरमध्ये पडल्याच्या नंतर डोळ्याला मार लागते. तिथं जाग्यावर नेऊन टाका, तिथं सोलून आतरा, तिथं पडते. त्याच्यानंतर त्या डोळ्यामध्ये काही राहीना. म्हणून ही प्रक्रिया आपल्या इकडे चांगली आहे. आपल्याला मोठेपणा करायची काही सवय नाही. आपल्या इथं ऊसाचं ॲव्हरेज कमीत कमी 55 टन येते. कारण आता जमिनी उतरून गेल्या. पहिलं येत गेलं 60 टन, 65 टन, 70 टन. पण आता बागायतदाराच्या जमिनी म्हणल्यानं वल्ल्यावर वल्लं पीक जास्त दिवस येत नाही. म्हणून आता नाही म्हणलं तरी 55 टन एकरी आपण कसा ऊस काढता. कशी आहे आपली प्रक्रिया कमेंट करून नक्की सांगा. योग्य वाटलं तर तुम्ही पण अशाच प्रकारे लागवड करा. कारण मी एक शेतकरी व पुढच्या शेतकऱ्याला कसंच फसवणार नाही म्हणून सांगालो. तुम्हाला योग्य वाटलं तर करा, न योग्य वाटलं तर वरी व्हिडिओ टाकला. राम राम.